लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं पडघम वाजू लागले आणि त्याच अनुषंगानं जे अधिकृत उमेदवार आहेत ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील करत आहेत. त्याच अनुषंगानं आज आपण नरखेडमध्ये आलो असता नरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपाचे अधिकृत उमेदवार लखनदादा शिंदे आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, प्रचाराचा शुभारंभ आपण कशा पद्धतीने करत आहात? कालच आमचा प्रचाराचा शुभारंभ झाला. वधू सत्यनागेश्वर तिथं नारळ फोडून एकदम जोशामध्ये सर्व कार्यकर्ते नारळ फोडण्यासाठी वडवळला उपस्थित राहिले. मला वाटतं सगळ्यात जास्त मोठ्या ताकदीने नरखेड जिल्हा परिषद गटातूनच तरुण वर्गाचा जास्त सहभाग होता आणि ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत होती. आजच आपण नरखेड इथल्या असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचं घेतलंय. कशा पद्धतीनं येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच आज गावभर दौरे होते आमचे. त्यापैकी नरखेड हा एक भाग होता. बैरवाडी मनगुले असेल, देगाव असेल, वाळूज असेल, प्रत्येक गावामध्ये गाठीभेटी चालू आहेत. सगळ्या ज्येष्ठ मंडळींना भेटणं चालू आहे. युवकांना सोबत घ्यायचं काम चालू आहे आणि त्या अनुषंगानं नरखेडमध्ये पण तशीच एक बैठक झाली. देवाचं दर्शन घेतलं आणि सगळीकडे जिकडे जाईल तिकडे एक चांगला रिस्पॉन्स मिळतोय तरुण उमेदवार. आपण आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय लोक आपल्या काय समस्या वगैरे सांगतात आणि ते आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार? प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीने मिळतो लोकांकडून. समस्या लोकांच्या आहेत, बऱ्यापैकी रस्त्यांच्या समस्या आहेत. आमच्या बैरवाडी मनगुले रस्त्याचा बऱ्याच दिवसांचा प्रश्न आहे. तिथे लोकांनी ती समस्या मांडली आणि 100% मी त्या लोकांच्या त्या समस्येचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न करेन. त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करेन आणि प्रत्येक माझा मिनिट त्या कामासाठी मी लावून धरेन की आज एवढे दिवस झाले सगळ्यांनी त्यांना फसवलंय, हे सगळ्या गोष्टी निश्चितच आहेत. मग त्यांच्या कामासाठी पहिला मी आग्रही असेल, ते काम मी पहिलं मार्गी लावण्यासाठी 100% प्रयत्न करेन आणि रस्त्याच्याच जास्तीत जास्त समस्या आहेत. आपल्यासोबत नरखेड पंचायत समिती गणासाठी जे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत उल्काताई राजकुमार पाटील, आपल्यासोबत राजकुमार पाटील आहेत. दादा, काय सांगाल, आज आपण नरखेड या ठिकाणाहून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला? नरखेड येथे श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सर्व ज्येष्ठ मंडळीसाठी चर्चा करून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन सगळ्याशी चर्चा करून प्रचाराचा शुभारंभ केला. कसा रिस्पॉन्स कसा लोकांचा? चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स. तर हे होते नरखेड जिल्हा परिषद गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार लखनदादा शिंदे आणि दुसरे उमेदवार उल्काताई राजकुमार पाटील आपल्यासोबत होते आणि यांनी नरखेड या ठिकाणाहून सिद्धेश्वर स्थानाचं दर्शन घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील या ठिकाणी करण्यात आला. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि